पूजा मॅडम, शिवनेरी किल्ल्यावरती येत्या 17, 18, 19 तारखेला अनेक उपक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून राबवले जात आहेत. आपणही काही उपक्रम त्यामध्ये राबवणार, नक्की काय असणार आहे? सर्वप्रथम माझं थोडीशी माहिती सांगते. माझं नाव पूजा काळे. जसं की तुम्ही सोशल मीडियावर माझे वारीमध्ये आषाढी वारीमध्ये असतानाचे व्हिडिओ बघितले असेल, त्याच्यातूनच संपूर्ण महाराष्ट्राने माझ्यावर भरभरून प्रेम केलं. पण मी मूळची कुठलची आहे तर मी जुन्नर तालुक्यातील आहे आणि वारीमध्ये मी वारंवार सांगूनसुद्धा बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातील जनतेला जुन्नर तालुका माहिती नाही आहे की नक्की काय आहे. तर त्याच जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आणि या जन्मभूमीची मी एक शिवकन्या आहे, स्नुषा आहे. आणि ह्याच गोष्टीला संपूर्ण महाराष्ट्राला माझ्या जुन्नर तालुक्याकडे आकर्षित करण्यासाठी मी 17 फेब्रुवारी 2026ला शिवनेरीचा पायथा ते माथा नॉनस्टॉप रांगोळीची पायघडी घालून महाराजांना अभिवादन करणार आहे. किती अंतर आहे? साधारण किल्ल्याचं जर किलोमीटरपर्यंत आपण जर अंतर घेतलं तर पायथा ते माथा साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्याच्यामध्ये जर पायऱ्या काउंट केल्या तर 800च्या प्लस, म्हणजे 800 आणि 800पेक्षा जास्त अशी ही पायऱ्यांची संख्या असणार आहे. वारीमध्ये रांगोळी करत असताना रस्त्यानं सरळ काढायची होती आणि आता मात्र किल्ल्यावरती काढताना स्टेप चढत जायच्यात, गर्दी असणार आहे. नक्की नियोजन कसं असेल? आता ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रभरातून येणाऱ्या मावळ्यांचा आपण ह्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण एक गुण ही रांगोळीची 40 किलोची असते, ती मॅन्युअली वरपर्यंत नेणं सोपं नाही आहे. त्याच्यातच आपण त्या प्रत्येक मावळ्याकडे आपण साधारण 1 किलो 2 किलो रांगोळी असं की जो सहजपणे वरती घेऊन जाऊ शकेल आणि त्याच्यातून आपला होणारा खर्चही वाचेल. त्याचबरोबर जर काही कचरा वगैरे होणार असेल तर तो कचऱ्याचंही नियोजन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वर नेलेला कचरा खालपर्यंतही आणायची जबाबदारी ही आपणच घेत आहोत. किती वेळ लागू शकतो? साधारण जर आपण नुसतंच गडावरती जर चढत असू तर साधारण सामान्य माणूस 2 तासामध्ये चढतो. याच्यासाठी आपण 3 तासाचा वेळ दिलेला आहे. 3 तासामध्ये आपण ही रांगोळी कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. एकंदरीत यासाठी येणारा खर्च याच्यासाठी 60,000च्या आसपास खर्च आहे सर्व. रांगोळी, त्याच्यानंतर वर्ल्ड रेकॉर्ड रजिस्ट्रेशन वगैरे, त्याचबरोबर थोडंसं सोशल मीडियाकडं जे ॲडव्हर्टाईज वगैरे आहे त्यासाठी साधारण आपल्याला 60,000 रुपये खर्च येणार आहे. हा पैसा कसा जमा होतो? हा पैसा आम्ही खरं तर बॉर्डरलेस पॅन्थर फाउंडेशन ओतूर यांच्या माध्यमातून ही संकल्पना ज्यावेळेस बोलून दाखवली गेली तर त्यावेळेस त्यांनी ग्रुपमधील सदस्यांनी हा संपूर्ण खर्च उचलला आणि त्यामुळेच मी बॉर्डरलेस पॅन्थर फाउंडेशनची मनापासून आभारी आहे. हे आपण त्यांच्या ह्याच्यातून करत आहोत. तो सुद्धा खर्च आपण फक्त मटेरियल जो खर्च होणार आहे तेवढाच घेतला. याच्यामध्ये सुद्धा माझी कुठल्याही प्रकारची फी किंवा मूल्य नाही आहे. ही आपली मोफत सेवा आहे. बॉर्डरलेस फाउंडेशन नक्की कोण लोक आहेत काय? बॉर्डरलेस फाउंडेशन हा तसं तर साहित्यिकांचाच एक ग्रुप आहे. याच्यामध्ये सर्व क्षेत्रातले आपले साहित्यिक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, ग्रंथकार आहेत, कथाकार आहेत. सर्व प्रकारचं साहित्य हे बॉर्डरलेस पॅन्थर्स या गटामध्ये असे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत. त्याचबरोबर हे सर्व करत असताना त्यातील प्रत्येक सदस्य हा आपलं काम सांभाळून समाजासाठी सुद्धा झिजत असतो आणि समाजासाठी विविध प्रकारचे उपक्रमही ते राबवतात. त्यातूनच त्यांनी माझ्यासारख्या सामान्य मुलीला सपोर्ट करून वरपर्यंत आणण्यासाठी आणि आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव रोशन करण्याची संधी मला त्यांनी दिली. असा हा आमचा बॉर्डरलेस पॅन्थर फाउंडेशन ग्रुप. खरं तर वारीमध्ये तू आता रांगोळ्या काढल्या आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानी ते रांगोळी काढायचं मनामध्ये मनोदय आलं आहे. हे नक्की आलं कुठलं सगळं? खरं तर वारीमध्ये असताना मी सांगितलंच मगाशी की लोकांना जुन्नर तालुका काय ते माहिती नाही. शिवजन्मभूमी माहिती आहे, शिवनेरी किल्ला माहिती आहे, पण तो नक्की कुठं आहे? आमचा जुन्नर तालुका हा अतिशय प्रतिभाशाली आणि आपण म्हणू शकतो की अतिशय वैभवशाली असा आमचा जुन्नर तालुका आहे. याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, परत सातवाहन काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तर हे सगळं दाखवण्यासाठी आणि कलेच्या दृष्टीतून जुन्नर तालुक्याकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हा मी उपक्रम करत आहे. कलेची जी मूळ रुजवण आहे ती आली कुठनं, कशी आली? खरं तर याचं मी कुठलंही प्रोफेशनल प्रशिक्षण वगैरे कुठेच घेतलेलं नाही. अभिजात कला ही मला माझ्या वडिलांकडून आली. त्यांना लहानपणापासून मी पेंटिंगचं काम करताना बघत आलेली आहे. आता खरं तर फ्लेक्सच्या जमान्यामध्ये पेंटर लोक कुठंतरी हरवत चाललेले आहेत. आता फक्त लोक सोशल मीडियापुरते पेंटर दिसतात, पण जे पहिले व्यावसायिकरित्या पेंटर लोकांच्या कलेला होतं ते आता राहिलेलं नाही आहे. आणि तेच मी माझ्या वडिलांकडून बघितलं, त्यांचा संघर्ष बघितला. ते गेल्यानंतर साधारण जे मी बघितलं होतं, जे माझ्या मनामध्ये होतं, मला आवड होती, त्याच्यातूनच हे सगळं सुचत गेलं. आणि खरं तर एक प्रकारची तपश्चर्याच म्हणू शकतो की जेवढं शोधलं तेवढं सापडत मला ह्याच्यामध्ये गेलं. तरी ही संकल्पना आली आहे आणि आपल्या मनामध्ये भावना आहे. परंतु आता जुन्नरमध्ये सगळं असताना मूळ गाव कोणतं आपलं? माझं धोलवड हे गाव माझं सासर.
त्याबद्दल मी माझ्या सासरच्या लोकांची मनापासून ऋणी आहे. कारण आज आपण बघतोच की तसं तर मी अहिल्यानगरची, श्रीरामपूरची, पण माझे आईवडील दोघंही आता सध्या हयात नाही आहेत. माझं जे काही कुटुंब आहे ते माझं सासर आहे, माझ्या सासूबाई आहेत, माझे मिस्टर आहेत. आजच्या जगामध्ये सुनांना प्राधान्य कोणी देत नाही, त्यातल्या त्यात माझं क्षेत्र असं आहे. आणि अशा क्षेत्रामध्ये सुद्धा माझे पती, माझ्या सासूबाई माझ्या पाठीशी उभे राहतात आणि मला ते खूप सपोर्ट करतात. त्यामुळे माझ्या संपूर्ण धोलवडकर ग्रामस्थ, माझं कुटुंब आणि माझं माहेरसुद्धा, त्याचबरोबर अहिल्यानगरची सुद्धा मी मनापासून ऋणी आहे. हे सगळं ऋण व्यक्त करत असताना रांगोळी व्यतिरिक्त काय काम चालतं? रांगोळी व्यतिरिक्त मी शेतकरी कन्या आहे, एका शेतकऱ्याची अर्धांगिनी आहे. त्यामुळं रांगोळी व्यतिरिक्त मी शेतीसुद्धा करते, घरकामसुद्धा करते आणि त्याचबरोबर जे शिक्षण माझं सुटलं होतं तर ते शिक्षणसुद्धा घेण्याचा प्रयत्न करते. यावर्षी मी 12वीची परीक्षा पण देत आहे. छान, सुंदर. परंतु आपण मगाशी विश्वविक्रमाचा उल्लेख केला, त्याच्या नोंदणी संदर्भात उल्लेख केला. या अगोदर काही विक्रम झालेत? हो, या अगोदर माझे 3 विश्वविक्रम झालेले आहेत वारीमध्ये असतानाच. त्याच्यातला सर्वात पहिला विश्वविक्रम असा आहे की नॉनस्टॉप 262 किलोमीटर रांगोळीच्या पायघडीचा, की जो आपण श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर असा करतो दरवर्षी. त्याचबरोबर एक विश्वविक्रम असा आहे 45 सेकंदामध्ये 18x18 म्हणजे 36 स्क्वेअर फुटाची रांगोळी आपण 45 सेकंदामध्ये काढली. असा हा सर्वात फास्टेस्ट वुमनचा विश्वविक्रम झाला. आणि त्यानंतर जगद्गुरूंचा 340वा पायी सोहळा होता, त्यामुळे 340 रांगोळ्या ह्या अवघ्या आपण 7 तासामध्ये काढून हा 3रा विश्वविक्रम आपल्या नावे केला. भविष्यात काय प्रयत्न? भविष्यामध्ये मला माझ्या जुन्नर तालुक्याचं नाव या क्षेत्रातून पुढे न्यायचं आहे. कारण ही भूमी खरं तर खूप महान लोकांची आहे, पण कलेमध्ये सुद्धा आमचा जुन्नर तालुका मागं नाही आहे. एवढंच मला आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्राबाहेर भारताला दाखवायचं आहे की आमचा जुन्नर तालुका महाराजांचा आहे. महाराजांची जी स्फूर्ती आहे ती एका सामान्य गृहिणीलाही कुठेही घेऊन जाऊ शकते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मला खूप छान वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांबद्दलचा असणारा आदर यस, हा सर्वश्रुत आहे. हो, इतिहासामध्ये आपण त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत आणि आपल्याला सांगितलेल्या पण आहेत. हो. आणि आपण ज्या गावात राहता त्याच्या बाजूलाच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाजाचं कार्य आहे. त्यांच्या शाळेचाही उल्लेख ओतूरमध्ये येतो. हो. या दोन्ही धुरा जोडून आपल्यामध्ये ही भावना निर्माण होते काय? म्हणजे खरं तर आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी सर्वप्रथम ज्या मुलींच्या शाळा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या 5 शाळा बनवल्या गेल्या त्यातील एक शाळा आपली ओतूरमध्ये आहे. आणि ही खरं तर महिलांना पुढे नेण्याची संकल्पना त्या काळातली, ह्याच्यातूनही खरंच खूप प्रोत्साहन मिळतं सामान्य महिलांनासुद्धा. आज माझ्याकडे जर बघितलं तर मी ही अतिशय सामान्य शून्य असलेली महिला होते, पण ज्यावेळेस राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालुक्यामध्ये मी आले तर या तालुक्याचा जसा अभ्यास करत गेले, याच्या जास्त करून खोलामध्ये शिरत गेले मला जसजशा काही गोष्टी उलगडत गेल्या, त्यातून असं वाटलं की आपणही काहीतरी करायला हवं. आणि मग त्याच्यातूनच एका छोट्याशा रांगोळीतून झालेली सुरुवात ही खरं ते महाराजांची हेच आहे. आणि त्याच सावित्रीबाई फुलेंची ही जी आपल्याला शिक्षणाचा प्रवाहामध्ये आणायची जी संकल्पना होती, त्यातून आज ह्या अशा महिला वेगवेगळ्या क्षेत्रात घडल्या गेल्या. त्यातल्याच आपल्या एक स्वातीताई कबाडी ह्यासुद्धा त्यांच्या व्यवसायामुळे खूप प्रगतशील व्यावसायिक म्हणून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रचलित आहेत. त्या सर्वच गोष्टींचा फायदा ह्या तालुक्यातील महिलांना नक्कीच होतो. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतरचा आनंद कसा असतो काय? खरं तर तो सांगूच शकत नाही. विश्वास बसत नाही की आपण एवढं काही करू शकलो, पण होतं ते शब्दात नाही व्यक्त करतायत या भावना असतात. फक्त त्याच्यातून एक स्फूर्ती वेगळी नक्कीच मिळत जाते की अजून काहीतरी वेगळं आपण नक्कीच करू शकतो. आणि जसं महाराजांनीच फक्त संकल्प करून तो सोडला नाही तर त्याच्यासाठी प्रयत्न केले, तर आता हे आपण जे मिळवलं हे टिकवण्यासाठी अजून आपल्याला काय करता येईल याच्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील राहील. या कामाची सुरुवात होत असताना कधी आपल्याकडनं विश्वविक्रम होईल असं वाटलं होतं? नाही, कधीच नव्हतं वाटलं. खरं तर याच्या मागं पण खरं तर मी आईसुद्धा आहे. ज्यावेळेस कामासाठी बाहेर जायची तर मुलांकडं वळण्याची माझी जी ओढ असायची त्या ओढमधूनच हा एवढा वेग माझ्यामध्ये आला. आणि त्याच्यातून 45 सेकंद म्हणजे ही खरं तर हाताने साधी रांगोळी सोडणंसुद्धा शक्य नाही. त्या 45 सेकंदामध्ये आपण 36 स्क्वेअर फुटाची रांगोळी काढली. याच्यामागे आई असण्याचा सुद्धा मला खूप जास्त फायदा झाला. जे आयुष्यात घडलं त्याच्यामागे नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी होत्या असं मला वाटतं.
एक शेवटचा प्रश्न, मोबाईलच्या जमान्यात सगळ्यांना काय सांगाल? मोबाईलच्या जमान्यामध्ये मी सांगेल की खरं तर मी माझंच उदाहरण देते की मी ह्याचं कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही. तो सोशल मीडियाचा आपण कसा वापर करतोय आणि कशासाठी वापर करतोय हे सुद्धा बघणं आजच्या जगातल्या ज्या युवा पिढीला मला सांगावंसं वाटतं. आज फक्त शिक्षण म्हणा किंवा काही म्हणा हे जग नाही आहे, तर तुमची कलासुद्धा तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकते आणि त्याच्यासाठी तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही प्रशिक्षणातूनच मिळेल असं नाही आहे. तर सोशल मीडियाचा चांगला उपयोगसुद्धा होऊ शकतो. ॲटलिस्ट तुम्ही दिवसाचा जर 8 तास तुम्ही रील बघण्यात घालवता, त्याच्यातून तुम्ही शिकताय काय हे सुद्धा. आयांना काय सांगाल? आयांना तर सर मी सांगेल की काहीही करत असाल तर हे सगळं करताना आपल्या मुलांकडेही, खरं तर मी माझ्या मुलांसाठी फारसा वेळ देऊ शकत नाही, पण हे जे करतोय मुलांसाठीच. आणि हे करत असताना आहे ना की मुलांनासुद्धा शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना जे क्षेत्र आवडते तर त्यासाठी सुद्धा आयांनी प्रोत्साहन द्यायला हवं असं मला वाटतं.